नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोजमा शेख टीईटीच्या एक्झाम जी आता झालेली आहे त्याच्या जे उत्तर आहे, संभाव्य उत्तर काय असू शकतात त्याचा आज आपल्याला अंदाज घ्यायचा आहे. सो बेसिकली क्वेश्चन्स अराउंड 66-65 च्या आसपास होते पेपर 1 आणि पेपर 2 चे. त्याचा सगळा संदर्भ ज्याच्यामध्ये कॉम्प्रिहेन्शन, सिनोनिम्स अँड अँटोनिम्स, त्याच्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन आणि काही पझल टाइप सुद्धा क्वेश्चन्स विचारलेले होते. चला तर आपण सुरुवात करूया. ठीक आहे. तो जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो आहे चूज करेक्ट पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन. पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन म्हणजे यांनी ऍक्टिव्ह मध्ये वाक्य दिलेलं आहे आणि त्याच्याबद्दल आपल्याला पॅसिव्हच्या संदर्भात विचारले की पॅसिव्ह स्ट्रक्चर कसं होईल. तो वाक्य आहे शेफ यूज दीज मशीन्स टू मिक्स द इन्ग्रेडियंट्स. आता दोन प्रकारे आपण बनवू शकतो, पण यांनी ऑलरेडी स्टार्टिंग दिलेली आहे आपल्याला दीज मशीन्स, म्हणजे यामध्ये दोन सब्जेक्ट्स आहेत. द इन्ग्रेडियंट्स हा पण एक सब्जेक्ट असू शकतो आणि दीज मशीन्स हा सुद्धा एक सब्जेक्ट आहे. जेव्हा असे दोन येतात तर दोन टाईपचे आपण पॅसिव्ह बनवू शकतो, पण यांनी जर सुरुवात ऑलरेडी द मशीन्सने दिली आहे तर याला मेन सब्जेक्ट धरून मग आपल्याला पुढे वाक्याची सुरुवात करायची आहे. आणि इथे यूज आहे म्हणजेच सिंपल प्रेझेंट टेन्स वापरलेला आहे. त्याच्यानंतर मशीन्स हे प्लुरल आहे, तर जेव्हा ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करतो तेव्हा आपल्याला एक टेन्स पुढे जाऊन ऑक्झिलरी वापरायची असते. तो जर सिंपल प्रेझेंट असेल तर ऑक्झिलरी आपल्याला वापरावे लागेल इज, आर किंवा एम. ठीक आहे. आता आय तर नाहीये म्हणून आपल्याला एम तर नाही वापरता येणार आणि मशीन प्लुरल आहेत म्हणून इज पण नाही वापरता येणार. सो आर वापरावं लागेल. आरचे दोन ऑप्शन्स आहेत. दीज मशीन्स आर युज्ड बाय शेफ अँड आर बीइंग. आता बीइंग आपण तेव्हा लावतो जेव्हा एखाद्या क्रियापदाला आयएनजी लागलेलं असेल तेव्हा, त्यामुळे हे पण कॅन्सल होतं आणि ऑप्शन 2 आपला आन्सर येतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे चूज द वर्ड अपोजिट. अपोजिट म्हणजे विरुद्धार्थी शब्दाचा अर्थ आपल्याला लावायचा आहे आणि शब्द आहे फ्रजाईल. फ्रजाईल म्हणजे नाजूक, फ्रजाईल म्हणजे नाजूक आणि नाजूकचा विरुद्धार्थी शब्द वीक, जेंटल अँड सबड्यू. या तिघांनाही समानार्थी शब्द आहे फ्रजाईल. फक्त रोबस्ट म्हणजे मजबूत, रोबस्ट हा विरुद्धार्थी शब्द आहे फ्रजाईल साठी. ठीक आहे. पुढे दिलेला आहे चूज द मिसस्पेल्ड वर्ड. मिसस्पेल्ड म्हणजे ज्या शब्दामध्ये चुकीची स्पेलिंग दिलेली आहे असा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. एक्स्ट्रॅक्ट, एक्स्ट्रॅक्ट मध्ये टीआर पण करेक्ट आहे, ईएक्स पण करेक्ट आहे आणि ऍक्ट हा शब्द पण करेक्ट आहे, त्यामुळे एक्स्ट्रॅक्टची स्पेलिंग करेक्ट आहे. एलिजिबल एल पण आहे, ईएल पण आहे, आयजी पण बरोबर आहे, IBLE पण व्यवस्थित लावलाय, करेक्ट आहे. एक्सप्लेनेशन मध्ये थोडीशी गडबड आहे. इथे हा अननेसेसरी आय लावलेला आहे. एक्सप्लेनेशनची स्पेलिंग आहे EXPLANATION आणि हा जो अननेसेसरी आय लावलाय याच्यामुळे ही स्पेलिंग चुकीची होते. सो मिसस्पेल्ड वर्ड आहे ऑप्शन नंबर 3. एक्सटेन्शन सुद्धा करेक्टली स्पेल्ड आहे. पुढे दिलेला आहे चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेस द मीनिंग ऑफ द गिवन वर्ड. वर्ड आहे ओनस. ओनस बेसिकली याचा अर्थ असतो रिस्पॉन्सिबिलिटी. ऑप्शन नंबर 4 इज अवर आन्सर. ओनसचा अल्टरनेटिव्ह म्हणजेच समान अर्थाचा ओनसच्या ऐवजी आपण जो वापरू शकतो तो शब्द आहे रिस्पॉन्सिबिलिटी. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिवन एक्सप्रेशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन विचारलेलं आहे. लेंग्दी असे दिलेले असते. फ्रेज न वापरता, शॉर्ट शब्द न वापरता एक लेंग्दी वाक्य विचारलेलं होतं आणि त्याच्यामध्ये त्याच्याबद्दलचं एक वन वर्ड सबस्टिट्यूशन विचारलेलं आहे. सो हु वन लिव्स हिज ओन कंट्री म्हणजे जो स्वतःचा देश सोडून दुसऱ्या देशात स्थायिक होतो त्या अशा व्यक्तीला काय म्हणतात. तो पहिला आहे फॉरेनर. फॉरेनर म्हणजे आपल्या स्वतःच्या देशात परप्रांतीय म्हणजे दुसऱ्या देशातनं येणारी लोक, त्यांना आपण फॉरेनर म्हणतो. टुरिस्ट आपल्या देशातनं बाहेरच्या देशात किंवा बाहेरच्या देशातनं आपल्या देशात फक्त भ्रमंती करण्यासाठी किंवा एखादी टुरिझम स्पॉट बघण्यासाठी येणाऱ्या लोकांना, व्यक्तींना आपण टुरिस्ट म्हणतो. इमिग्रंट्स ती व्यक्ती असतात जे स्वतःचा देश सोडून दुसऱ्या देशात स्थायिक होतात, त्यांना इमिग्रंट्स म्हणतात. आणि नेटिव्ह म्हणजे त्या प्रांतात कायमस्वरूपी स्थायिक म्हणजे ज्यांना आपण स्थानिक लोक म्हणतो त्यांना नेटिव्ह असा शब्द आहे. सो ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3 इमिग्रंट्स. पुढे आहे
choose the correct compound sentence for the given sentence. Okay, though she loved him, she had to leave him. जेव्हा आपल्याला मोस्टली कंपाऊंड सेंटेन्सेस यूज करायचे असतात बेसिकली, तेव्हा आपल्याला त्यांचे मध्ये जे कनेक्टर्स आहेत ते बघायचे आहेत. ठीक आहे, सो कनेक्टर्स कसे असतात, जे दोन वाक्यांना दोन सिंपल सेंटेन्सेसला कनेक्ट करतात. पहिला सिंपल सेंटेन्स आहे शी लव्ड हिम आणि दुसरा सेंटेन्स आहे शी हॅड टू लिव्ह हिम. आणि जेव्हा आपल्याला असं करायचंय तेव्हा आपल्याला मधले कनेक्टर्स सर्च करायचे. ठीक आहे, कनेक्टर्स कडे लक्ष द्यायचंय. 1 सेकंड. ओके, दो हा एक कनेक्टर आहे, बट जसं मी आता दोच्या पुढे लगेचच बट बोलले तर ते कॉन्ट्रास्ट मध्ये येतं. सो जेव्हा जेव्हा दो वाक्यात असतं तर वाक्यामध्ये दोन सिंपल सेंटेन्सेसला कंबाईंड करण्यासाठी आपल्याला बट हे कनेक्टर वापरावं लागतं. याच्यामध्ये बट कनेक्टर वापरून एकच वाक्य आहे, ऑप्शन नंबर 2, शी लव्ड हिम बट शी हॅड टू लिव्ह हिम. ओके, सो ऑप्शन नंबर 2 इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. त्याच्यानंतर आहे यू कॅन नॉट बेद इन दिस सी, ही सेड टू मी, इट इज व्हेरी रफ. नाव त्याने तिला सांगितलंय, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये नंतर इन्स्ट्रक्शन्स दिले की कोण कोणास म्हणाले आणि नंतर एक ऍडिशनल वाक्य सुद्धा दिलेलं आहे. असे वाक्य जेव्हा येतात तेव्हा आपल्याला लक्षात घ्यायचं असतं की मॉडल ऑक्झिलरीचं सुद्धा ट्रान्सफॉर्मेशन करायचं असतं आणि या दिलेल्या क्रियापदाचं सुद्धा ट्रान्सफॉर्मेशन होईल. बोलून झालेली क्रिया आहे म्हणजे पास्ट टेन्स मध्ये करावं लागेल. सो ही सेड दॅट यू कॅन नॉट बेद इन दिस सी बिकॉज इट इज रफ. इथे बिकॉज नाहीये, त्याच्यानंतर इफ आलेला आहे, ॲज आलेला आहे आणि सिन्स आलेला आहे. हे काही कनेक्टर्स आहे. याच्यामध्ये यू एक प्रोनाउन वापरलाय, दुसऱ्या वाक्यात आय प्रोनाउन आहे, तिसऱ्या वाक्यात पण आय आहे आणि चौथ्या वाक्यात यू आहे. नाव अशा वाक्यांमध्ये आपल्याला बघायचं असतं की नेमकं ती सांगतीये म्हणजे ऐकणारी, एक्सप्लेन करणारी किंवा करणारा व्यक्ती एक्सप्लेन करतोय का, की बोलणारा व्यक्ती ऐकणाऱ्याच्या भूमिकेत आलेला आहे. तेव्हा आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्टचा बोध लागतो. सो बेसिकली इथे ही सेड दॅट यू कॅन नॉट बेद इन दिस सी बिकॉज इट इज रफ. त्याच्यानंतर पुढचं आहे ही सेड दॅट आय कुड नॉट बेद इन दॅट सी. आता इथे दिस होतं, दिसचं दॅट करणं मस्ट आहे. सी इफ इट वॉज रफ, इफ नाही येणार. ही सेड दॅट आय कुड नॉट बेद इन दॅट सी ॲज इट वॉज व्हेरी रफ. इथे वॉज पण आलाय, इथचा वॉज झालाय, सिन्स पण नाही येणार. सो ऑप्शन नंबर 3 इज अवर आन्सर. ही सेड दॅट आय कुड नॉट बेद इन दॅट सी ॲज इट वॉज रफ. ओके, आता इथे इफ का नाही येणार बिकॉज त्याने कंडिशन वगैरे नव्हती दिलेली, जनरली त्याने स्टेटमेंट दिलेलं होतं. पुढे दिलेलं आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. प्रियंका इज डॅश दॅन दीपिका. आता माहिती तुम्हाला दॅन आहे म्हणजे डिग्रीचा प्रश्न आहे, डिग्री ऑफ कंपॅरिझन. त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या डिग्रीज असतात. एक आहे पॉझिटिव्ह डिग्री, दुसरी आहे कंपॅरेटिव्ह डिग्री आणि थर्ड आहे सुपरलेटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्री जेव्हा असते तेव्हा ऍडजेक्टिव्ह जो असतो तो बेसिक ॲज इट इज वापरतात. कंपॅरेटिव्ह डिग्री असेल तर ER लावतात किंवा मोर लावतात आणि त्याच्यानंतर दॅन लावतात. ठीक आहे, ER जर एखाद्या ऍडजेक्टिव्हला लागलं तर त्याच्या पुढे मोर लावता येणार नाही. आणि सुपरलेटिव्ह डिग्री असेल तर पहिले द लावतात आणि त्याच्यानंतर EST लावतात किंवा मोस्ट लावतात. हे एकदम इझी रूल आहे. ओके, नाव इथे ऑलरेडी दॅन लागलाय तर हा कंपॅरेटिव्ह डिग्रीचा पार्ट आहे. आणि प्रिटी हा शब्द प्रिटियर म्हणून वापरतो म्हणून मोर लागलेले शब्द येणार नाही. द प्रिटीएस्ट पण येणार नाही कारण इथे कंपॅरेटिव्ह आहे. त्यामुळे ऑप्शन 3 इज अवर आन्सर. प्रियंका इज प्रिटियर दॅन दीपिका. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये 2 व्यक्तींची कंपॅरिझन होते आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये मोस्टली 2पेक्षा जास्त लोकांच्या गुणांची तुलना केली जाते. ठीक आहे, त्यापैकी कोण श्रेष्ठ आहे ते दाखवतात. आयडेंटिफाय द मिसमॅच्ड पेअर. मिसमॅच मध्ये बी हाईव्ह, बर्ड नेस्ट, स्पायडर वेब, कॅट किटन. इथे एक लक्षात येतं की इथे ॲनिमल काइंड ऑफ किंवा इन्सेक्ट आणि त्यांचे हाऊसेस अशी पेअर केलेली आहे. जसं की बी कुठे राहते, हाईव्ह मध्ये, बर्ड कुठे राहतं, नेस्ट मध्ये, स्पायडर कुठे राहतात, वेब मध्ये. पण कॅटचं किटन दिलेलं आहे. किटन म्हणजे मांजरीचं लहान पिल्लू.
ठीक आहे. सो किटन नाही येणार, कॅटच्या घराचं नाव किटन नाहीये. सो ऑप्शन नंबर 4 इज अवर आन्सर. मिसमॅच पेअर आहे ती. याच्यामध्ये ॲनिमल इन आणि होम अशी स्ट्रॅटेजी फॉलो केली जात नाही. पुढे दिलेलं आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. डोंट साइड दोज हू ऍक्ट कॉन्ट्ररी डॅश नॅशनल इंटरेस्ट. ओके, नाव इथे तुम्हाला प्रेपोजिशन्स बघायचे आहेत. बाय, ऑफ, विथ, विथ, टू अँड विथ ऑफ असे प्रेपोजिशन्स आहे. त्यापैकी आपल्याला बघायचे की नेमकं कोणतं प्रेपोजिशन इथे येणार आहे. सो इथे डोंट साइड विथ दोज हू ऍक्ट कॉन्ट्ररी टू. फ्रेज फिक्स काय आहे? कॉन्ट्ररी टू. सो टू असलेला एकच आहे, ऑप्शन नंबर 4, कॉन्ट्ररी टू. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश बेस्ट व्हेन करप्टेड बिकम डॅश वर्स्ट. अल्टरनेटिव्ह टू फिल सांगितलंय आणि आर्टिकल्स दिलेले आहेत. आता आपल्याला माहिती की 3च आर्टिकल्स आहेत, ॲन आणि द. द आपण काहीतरी सुपेरियर असेल तेव्हा द वापरतो. जेव्हा बेसिक थिंग्स असेल आणि ज्याचं प्रोनाऊन्सिएशन आपल्याला वॉवेल साऊंड्स मध्ये नसेल तेव्हा आपण वापरतो. आणि ॲन वापरतो ज्याचं प्रोनाऊन्सिएशन किंवा सुरुवात वॉवेल साऊंड्सने होत असेल तर. ठीक आहे, इथे बेस्ट आहे. बेस्ट हा सुपरलेटिव्ह डिग्रीचा फॉर्म आहे, तर इथे द लावणं मस्ट आहे. पण एक फ्रेज पण फिक्स आहे, द बेस्ट आणि द वर्स्ट. ओके, एकदम चांगलं आणि एकदमच खराब. ठीक आहे, त्यापेक्षा अजून जास्त काही खराब किंवा त्यापेक्षा अजून जास्त काही चांगलं होऊच शकत नाही. म्हणून हे फिक्स स्ट्रक्चर आहे, द बेस्ट, द वर्स्ट. सो ऑप्शन नंबर 1 इज अवर आन्सर. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, an ancient Greek slave was worth his own weight in salt. Identify the tense of the given sentence. Now आपल्याला माहिती आहे की बेसिक जेव्हा आपण टेन्सेसचा स्ट्रक्चराइज करतो तर आपल्याला वर्ब बघायचे असतात किंवा ऑक्झिलरीज बघायचे असतात, हेल्पिंग वर्ब्स बघायचे असतात. याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे वॉज. वॉज हा पास्ट टेन्स आहे. ठीक आहे, वर्थ हिज ओन वेट इन सॉल्ट. पास्ट कंटिन्युअस नाही सांगता येणार बिकॉज याच्या पुढे आलेला कुठलाही शब्द ING फॉर्म मध्ये आलेला नाही. म्हणजेच कुठल्याही प्रकारचा हा कंटिन्युअस टेन्स नसणार आहे. सो कुठे आहे, एक तर सिम्पल पास्ट किंवा पास्ट परफेक्ट, दोन पैकी एक येणार आहे. आणि तो वॉज आपण पॅसिव्ह मध्ये वापरतो जर त्याच्या पुढे कुठलाच आलेला नाहीये तर सिम्पल पास्ट टेन्स मध्ये आहे. एकदम कॅज्युअली वाक्य वापरलंय, दिस इज इन अ सिम्पल पास्ट टेन्स. पुढे आहे एन्शियंट. ओके, क्वेश्चन रिपीटेड आहे. ओके, ड्युरिंग द अर्थक्वेक बिल्डिंग कोलॅप्स लाईक अ डॅश ऑफ कार्ड्स. बँड, पॅक, हर्ट अँड हर्ड. हर्ड ऑफ ॲनिमल ऐकलं असेल. कलेक्टिव्ह नाउन्स सांगितलेलं आहे. पॅक ऑफ व्हॉट वी कॅन से, हा पॅक ऑफ कार्ड्स असतं, पॅक ऑफ कार्ड्स. ऑप्शन नंबर 2 आहे. ड्युरिंग द अर्थक्वेक बिल्डिंग कोलॅप्स लाईक अ पॅक ऑफ कार्ड. म्हणजे पत्त्यांसारख्या बिल्डिंग पडल्या. खेळायचे जे पत्ते असतात मराठीत सुद्धा म्हणतात की पत्त्यांचं घर, गरवाचं घर पत्त्यांसारखं खाली होतं. सो तसं बिल्डिंग पॅक ऑफ कार्ड. ओके, डेक पण म्हणतात काही ठिकाणी. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द गिवन सेंटेन्स. आता इथे अंडरलाइन वर्ड, विच वन इज अंडरलाइन? दे पुट अप अ फेन्स बिटवीन देअर हाऊस अँड देअर नेबर्स होम. ओके, नाव त्यांनी बेसिक पार्ट ऑफ स्पीच विचारलंय. एकच पार्ट ऑफ स्पीच आहे याच्यामध्ये, बिटवीन. सो बिटवीन इज अ पार्ट ऑफ बिटवीन प्रेपोजिशन्स बिकॉज ठिकाण आपल्याला समजतंय कोणाच्या मध्ये, स्वतःचं, देअर हाऊस अँड देअर नेबर्स हाऊस. फेन्सेस दोघांच्या मध्ये आहे आणि जर आपण एखादी पोझिशन दाखवतो तेव्हा ते प्रेपोजिशन्स असतात. ठीक आहे, कंजंक्शन्स दोन वाक्यांना जॉईन करण्याचं काम करतात. इंटरजेक्शन फिलिंग्स किंवा इमोशन एक्सप्रेस करण्याचं काम करतात. आणि ऍडवर्ब हे ऍडजेक्टिव्ह आणि क्रियापदाबद्दल एक्स्ट्रा माहिती देण्याचं काम करतात. ओके, नाव बेसिक जे क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला समजतात की आन्सर काय आहे याचं. ऑप्शन नंबर 1 प्रेपोजिशन. दीज वर सो सिम्पल. खूप अवघड असे क्वेश्चन्स आपण नाही बोलता येणार, एकदमच इझी क्वेश्चन्स आहेत ते. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे ओके, हे काही पझल टाईपचे क्वेश्चन्स आहेत की हे नंबर्स वापरून एक युजफुल किंवा मिनिंगफुल त्यांनी काय बनवायला लावलंय आपल्याला, शब्द बनवायला लावलाय.
सो बेसिकली 1 2 3 4 5 6 असे टोटल 6 नंबर्सचे लेटर्स आहेत. अँड नाव वी हॅव टू आयडेंटिफाय की कोणता शब्द असणार आहे. बेसिक पहिला शब्द बघा, एकतर 6 येईल किंवा 3 किंवा 2. आता 6 मध्ये पी आहे, ठीक आहे. इथे पहिले आपण लिहून बघूया. 3 मध्ये आहे वाय, 6 मध्ये आहे पी, परत 6 मध्ये आहे पी, 2 मध्ये आहे ई. ओके. त्याच्यानंतर इथे 2 नंबर दिलेले आहे ई, 5 मध्ये आहे आर, इथे पण आर दिलेला आहे आणि इथे परत वाय दिलाय. नाव फर्स्ट मध्ये आहे आर, याच्यामध्ये दिलेला आहे ए, याच्यामध्ये दिलंय ए आणि याच्यात 5th नंबरचं दिलंय आर. नाव वाय आर अँड EYR प्रोनाउन्सिएशनला गडबड देत आहेत. दीज आर नॉट सो अट्रॅक्टेड की याच्याने काहीतरी एक शब्द लोकेट होईल. सो बेसिकली परत एक आपल्याला बघायचंय की पीने स्टार्ट होणारा शब्द कोणता आहे. एक प्रा आणि हा एक प्रा. सो ऑप्शन नंबर 4 कॅन्सल होतो आपोआप आणि ऑप्शन नंबर 3 पण कॅन्सल होतो. तो अजून एक आहे, आता सेकंड मध्ये टाकायचंय. याच्यात आहे ई आणि याच्यात आहे वाय. प्रे ई. इथे 2 वॉवल साऊंड एकत्र आलेले आहेत. प्रोनाउन्सिएशनला असे साऊंड्सला गडबड होते आणि त्याच्यानंतरून मग परत 2ला ई वापरलाय आणि नंतर आर. प्रेयर आणि इथे शब्द दिलेला होता आर आणि याच्यानंतर वाय. सो दीज डझंट मेक एनी सेन्स. सो ऑप्शन नंबर 3 इज अवर आन्सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे. ओके, दीज पॅसेज दिलेला आहे एक, तो पॅसेजवरनं आपल्याला क्वेश्चन्स करायचे आहेत. बट मी नेहमी रेकमेंड करते जेव्हा तुम्ही पॅसेजचे क्वेश्चन्स करता, सो फर्स्ट पहिले क्वेश्चन्स रीड करत चला आणि देन परत पॅसेजकडे यायचं. क्वेश्चन विचारलेला आहे, द साउथहॅम्प्टन स्कीम रिक्वायर्स कन्व्हिक्टेड ड्रायव्हर्स टू पे अ हेवी फाईन टू अटेंड 8 ड्रायव्हिंग सेशन्स वन्स अ वीक टू अंडरगो प्रोहिबिटेशन सर्व्हिस टू सरेंडर देअर ड्रायव्हिंग लायसन्स. म्हणजे काय विचारलंय की ही जी स्कीम आहे त्याने काय कन्व्हिक्ट केलंय ड्रायव्हर्सला. ठीक आहे. मग आता जेव्हा आपण पॅसेज रीड करू तेव्हा आपल्याला ते कन्व्हिक्शन बघायचंय. त्याच्यानंतर जॉन कुक डिवाइज्ड द स्कीम ॲज अ डेमॉन्स्ट्रेशन टेक्निक. आता जॉन कुकने काय केलेलं आहे ते सांगितलंय स्कीमच्या बद्दल. ॲज अ डेमॉन्स्ट्रेशन टेक्निक फॉर ड्रायव्हर टू डेमॉन्स्ट्रेट द हार्मफुल इफेक्ट ऑफ अल्कोहोल टू शो दॅट Southampton was concerned about driver to prove that alcohol does influence driving. आता आपल्याला जिथे जिथे जॉन कुक येईल आणि त्याने काय सांगितलंय स्कीम बद्दल हे पॅसेज मध्ये आल्यानंतर हायलाइट करायचंय. त्याच्यानंतर द प्रॉब्लेम विथ द क्वार्टर ऑफ द पीपल हु वेंट टू जॉन कुक वॉज दॅट दे डिड नॉट वॉन्ट टू स्टॉप ड्रिंकिंग वर अनेवर. आता हे जे प्रॉब्लेम आहे, जी लोक जॉन कुक कडे गेली आणि त्यांचा काय प्रॉब्लेम होता ते आपल्याला पूर्ण पॅसेजमध्ये शोधायचंय. डिड नॉट वॉन्ट टू स्टॉप ड्रिंकिंग, वर अनअवेअर ऑफ फॅक्ट दॅट दे कुड गेट ड्रंक, वुड नॉट ऍडमिट दॅट दे हॅड अ ड्रिंकिंग प्रॉब्लेम, डिड नॉट नो हाऊ मच दे वर ड्रिंकिंग. ठीक आहे. मोस्ट ड्रायव्हर्स स्टार्ट्स ऑफ विथ ॲट लिस्ट. कशाने स्टार्ट्स ऑफ करायचे? अ डबल मेजर, अ सिंगल मेजर, अ लिटिल लेस दॅन अ सिंगल मेजर, 2 डबल्स. ओके. कशाने सुरुवात करायचे ते सुद्धा आपल्याला पॅसेजमध्ये मिळणार आहे. द ट्रूथ इज दॅट अल्कोहोल. आता अल्कोहोल बद्दल सत्य काय आहे? डज नॉट अफेक्ट द बॉडी बट ओनली द ब्रेन. अफेक्ट्स ओनली द ब्रेन. अफेक्ट्स द बॉडी अँड द ब्रेन. हॅज नो इफेक्ट ऑन द बॉडी ऑर द ब्रेन. ठीक आहे. अल्कोहोलचा इफेक्ट विचारलेला आहे. द ट्रूथ विचारलंय की काय आहे त्याच्या मागचं हे पण आपल्याला पॅसेजमध्ये सर्च करायचंय. ओके. नाव लेट्स बॅक टू आवर पॅसेज. सो the pioneering scheme has been started recently in Southampton on England's south coast to educate motorists who have been convicted of drunken driving. The penalty for drunken driving might be loss of driving license and heavy fine. काय सांगितलेलं आहे? काय काय होऊ शकतं? Loss of driving license होऊ शकतो and heavy fine. But under the new scheme, convicted drivers do not pay fine. फाईन नाही भरावं लागत. इन्स्टेड दे हॅव टू अटेंड 8 ट्रेनिंग सेशन्स. काय करावं लागतंय? नवीन स्कीमने काय सांगितलंय? अटेंड 8 ट्रेनिंग सेशन वन्स अ वीक ऑर्गनाइज बाय द लोकल अथॉरिटी प्रोहिबिटेशन सर्व्हिस डिझाइन टू डेमॉन्स्ट्रेट द डॅमेज अल्कोहोल कॅन डू. द स्कीम वॉज डिवाइज्ड बाय सिनियर प्रोबेशन ऑफिसर जॉन कुक. ओके.
He said about a quarter of people who came to him had a drink problem but had not realized how much they were drinking. कसला प्रॉब्लेम होता? त्यांच्याकडे आलेल्या लोकांना ड्रिंक प्रॉब्लेम होता, बट त्यांना रिअलायझेशन नव्हतं की ते किती पितायत. One way of getting the message across was to make the drivers pour out their usual ration of alcohol and then measure it. Okay, almost everyone pours out not a single measure but a double at least. Measure किती होतं? Double at least. Okay, त्याच्यानंतर an example of how easy it is to have more than just one drink and encourage other people to do the same. The instructor on the course are giving clinical evidence of the effect of alcohol on the body and brain. अल्कोहोलचा इफेक्ट कुठे कुठे आहे? बॉडीवर आणि ब्रेनवरती. The sober truth is that drinking badly affect driving skill. काय काय इफेक्ट होत आहे? ड्रायव्हिंग स्किल इफेक्ट होतात. Although the drunker might like to believe otherwise, तरी त्यांना विश्वास करायचा नाही. बेसिकली आपल्याला जे जे हायलाइट पॉइंट्स आहेत ते मिळालेले आहेत. Now again going back to the questions. Okay, Southampton scheme requires convicted driver काय करायचंय? to pay a heavy fine. पहिले हेवी फाईन करायला लावायचे, पण आता हेवी फाईन करायला लावत नाहीत. टू अटेंड 8 ड्रायव्हिंग सेशन्स वन्स अ वीक. काय करायला लावतात? टू अटेंड 8 ड्रायव्हिंग सेशन्स. आपल्याला माहिती की नवीन स्कीम आली तेव्हा 8 ड्रायव्हिंग सेशन्स करायला लावलेत. प्रोहिबिटेशन सर्व्हिसमध्ये जाण्याची गरज नाही. सरेंडर द ड्रायव्हिंग लायसन्स ते सुद्धा करण्याची गरज नाही. ड्रायव्हिंग लेसन्स घ्यायचे. ओके, पुढे जॉन कुक डिवाइज द स्कीम. काय केले त्याने? ॲज अ डेमॉन्स्ट्रेशन टेक्निक फॉर ड्रायव्हिंग टू डेमॉन्स्ट्रेट द हार्मफुल इफेक्ट ऑफ अल्कोहोल आणि टू शो दॅट साऊथहॅम्प्टन वॉज कन्सर्न अबाउट ड्रायव्हर. त्याच्यानंतर दिलेला आहे की टू प्रूव्ह दॅट अल्कोहोल डज इन्फ्लुएन्स ड्रायव्हिंग. काय केलेलं आहे? जॉन कुकने सांगितलं टू डेमॉन्स्ट्रेट द हार्मफुल इफेक्ट ऑफ अल्कोहोल. तेव्हाच त्याने सांगितलं ना, थेअरी दिली की अल्कोहोल कुठे कुठे परिणाम करतं. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन. द प्रॉब्लेम विथ द क्वार्टर ऑफ द पीपल हु वेंट टू जॉन कुक was that they did not want to stop drinking. They want to stop drinking, were unaware of the fact they could get drunk, would not admit that they had drinking problem, did not know how much they were drinking. So काय करत होते? ते पिताय हे माहिती आहे, पण किती पिताय हे माहित नव्हतं. सो did not know how much they were drinking. पुढे होतं most drivers starts off with at least double measure. नाही, किती मेजरने पित होते ते? सॉरी, सिंगल मेजर्स नाही. किती मेजरने पित होते? तर डबल मेजरने. अ सिंगल मेजर नाही. पहिले असं वाटायचं त्यांना की सिंगल मेजर, पण हळूहळू सगळ्यांना समजायला लागलं की ते डबल मेजरने करतायत, कारण जॉन कुकने सगळ्यांना सांगितलं होतं. द ट्रूथ इज दॅट अल्कोहोल काय काय करतं? अल्कोहोल परिणाम करतं फक्त ब्रेनवर नाही, किंवा फक्त बॉडीवर, फक्त ब्रेन असं काही नाहीये. अफेक्ट द बॉडी अँड ब्रेन सोबत अफेक्ट करतं. त्यामुळे आता पॅसेज संपलाय. जेव्हा असे प्रश्न येतात बेसिकली, तेव्हा लक्षात ठेवायचं की पहिले पॅसेज रीड करायचा अँड देन क्वेश्चन्स कडे पहिले क्वेश्चन्स रीड करून घ्यायचे अँड देन आपल्याकडे पॅसेजचा ऑप्शन आहे. आता दिलेला आहे आयडेंटिफाय द मूड दॅट द अंडरलाइन मॉडेल ऑक्झिलरी शोज इन द गिवन सेंटेन्स. ओके, वी मस्ट फॉलो द ट्रॅफिक रूल. परमिशन, पॉसिबिलिटी, ॲबिलिटी अँड ऑब्लिगेशन. सगळ्यांना माहिती की ॲबिलिटीसाठी आपण कॅन वापरतो, पॉसिबिलिटीसाठी मे वापरतो आणि परमिशनसाठी सुद्धा मे वापरतो किंवा वुड वापरतो, है ना. ऑब्लिगेशनसाठी मस्ट वापरतो किंवा ऑट टू वापरतो. सो मूड काय आहे? ऑब्लिगेशनचा. वी मस्ट फॉलो द ट्रॅफिक रूल. आपल्यावरती कंपल्शन आहे, ऑब्लिगेशन ऑब्लिगेटरी आहे की आपण ट्रॅफिक रूल्स फॉलो केले पाहिजे. त्याच्यानंतर दिलेला आहे प्लीज मेक इट अ पॉइंट टू डॅश वॉटर टॅप्स बिफोर यू गो आउट. प्रत्येक फेजचा अर्थ आहे टर्न डाऊन, टर्न ऑफ, टर्न अबाउट, टर्न ओव्हर. टर्न ओव्हरचा अर्थ बेसिक आहे की उलटून टाकणे, है ना. टर्न ओव्हर द टेबल्स म्हणजे पूर्णपणे बदलून टाकणे. टर्न अबाउट म्हणजे वळणे. वी आर अबाउट टू टेक टर्न, आपण म्हणतो ना की आता आपण वळणार आहोत. टर्न ओव्हर द टेबल म्हणजे जे काही परिणाम आहेत सगळेच बदलून टाकले. टर्न ऑफ म्हणजे बंद करणे, ठीक आहे. आणि वॉटर टॅप काय करायचे आहे? टर्न ऑफ करायचे. टर्न ऑफ द लाईट. आणि टर्न डाऊनचं काय असतं? कमी करणे. यू टर्न डाऊन माय रेप्युटेशन, यू टर्न डाऊन माय सेल्फ इस्टीम. याचा अर्थ काय? तू माझी रेप्युटेशन कमी केली किंवा माझं सेल्फ इस्टीम कमी केलेलं आहे. सो ऑप्शन नंबर 2 इज अवर आन्सर.
नेक्स्ट आहे नेम द अंडरलाइन क्लॉज इन द गिवन सेंटेन्स. यू मे गो होम व्हेन यू फिनिश युअर वर्क. जेव्हा जेव्हा वाक्यात व्हेन येतं तेव्हा तो क्लॉज कोणता असतो? adverb clause of time, adverb clause of purpose, adverb clause of condition, adverb clause of place. इथे कुठेही प्लेस दिलेली नाहीये त्यामुळे नाही येणार. त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचं पर्पज दिलेलं नाहीये. व्हेनच्या नंतर कंडिशन नाहीये. व्हेनने टाइम सांगितलेला आहे, adverb clause of time. व्हेनने आपण काय सांगतो? टाइम. व्हेन यू आर कमिंग होम, एक ठराविक वेळ द्या. एक इथे सुद्धा काय आहे? यू मे गो होम, तुम्ही जाऊ शकता. पण कधी जाऊ शकता? जेव्हा तुम्ही काम कंप्लीट केले. तुम्हाला इथे वाटेल की कंडिशन आहे, बट इथे कंडिशन नाहीये, इथे टाइमचा क्लॉज आहे. ओके. पुढे दिलेला आहे चूज द करेक्ट WH टाइप क्वेश्चन टू गेट द अंडरलाइन पार्ट ॲज द आन्सर. लेट इज गो टू द इटालियन रेस्टॉरंट. नेहमी लक्षात ठेवायचं, लेट आलं की लेटच्या सोबत शालच वापरतात. तो ज्या वाक्यामध्ये ते सगळीकडे शाल वापरले. सी, शाल शाल शाल. बट द इटालियन रेस्टॉरंट, कुठे जायचंय? कुठेसाठी आपण WH क्वेश्चन काय वापरतो? वेअर. वेअर शॅल वी गो टू? वेअर शॅल वी गो टू? ओके. वेअर शॅल वी गो टू? नेक्स्ट आहे सिलेक्ट द करेक्ट कार्डिनल नंबर फॉर द गिवन. ठीक आहे. अ मिलियनला 10⁻6 पण लिहितात. अँड नाव तुम्हाला माहित पाहिजे की 1 मिलियन म्हणजे 10 लाख असतात. आता 10 लाखावरती किती शून्य असतात? इथे एका याच्यावरती 7 आहे म्हणजे हा 1 करोड आहे. डेफिनेटली नाही. इथे 5 शून्य आहे म्हणजे हा 1 लाख आहे. नाही. याच्यावरती 4 शून्य म्हणजे हे 10,000 आहेत. हे पण नाही. सो 6 शून्य, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. त्याच्यानंतर दिलेला आहे चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेस द मीनिंग ऑफ द वर्ल्ड अंडरलाइन द गिवन सेंटेन्स. आता इथे काय दिलेलं आहे? द टीम वॉज ग्रीटेड बाय डिफिनिंग अप्लॉज. डिफिनिंग या शब्दाला अंडरलाइन आहे असं समजा. अप्लॉज फ्रॉम द ऑडियन्स, बिकॉज ऑप्शन्समध्ये बेसिकली तेच शब्द आहेत ज्याला डिफिनिंगसाठी ऑप्शन्स आहेत. डिफिनिंगचा अर्थ असतो टू लाऊड, इतका लाऊड की कानांना कर्कश आवाज ज्याला आपण म्हणतो की ज्याने कानांना त्रास होतो. ठीक आहे. टीम वॉज ग्रीटेड बाय डिफिनिंग अप्लॉज. इतक्या जोरात, इतक्या कर्कश कडकडात त्यांचा स्वागत झालेला आहे असं सांगायचंय. बट आवाज काही जास्त सौम्य नव्हता. आवाज कसा होता? व्हेरी लाऊड. द साऊंड, द व्हॉइस वॉज व्हेरी लाऊड. ओके. त्याच्यानंतर आहे रिअरेंज जम्बल्ड पार्ट. जम्बल्ड पार्ट सांगितलेला आहे व्हेन वॉर्म समर टू द कोल्ड विंटर ॲटम इज द सीझन टेम्परेचर्स ग्रॅज्युअली इन्क्रीज. पहिले बघायचे कॅपिटल आहे का? कॅपिटल मध्ये आर आहे. सो आर ने स्टार्टिंग होतात 2, RQ आणि RP. आता फक्त बघायचं आरच्या नंतर Q येत आहे की आरच्या नंतर P येत आहे. ॲटम इज द बेस्ट सीझन टू द कोल्ड विंटर. नो, ॲटम इज द सीझन व्हेन वॉर्म समर temperatures gradually decrease to the atom is the season temperatures gradually decrease. मग आता आरच्या नंतर आपल्याला P when warm summers आणि त्याच्यानंतर P च्या नंतर S आणि S च्या नंतर O. इथे Q हवाय, O टाकलेलं आहे त्यांनी. ओके. टू द कोल्ड विंटर. सो RP SQ. ओके. Atom is a season when warm summer temperatures gradually decrease to the cold winter. ओके. आय होप तुम्हाला लॉजिक लागत असेल. ठीक आहे. नेक्स्ट इज सच कंपॅरिझन इन पोएट्री आर युजफुल. चूज द अल्टरनेटिव्ह विच इज अपोजिट इन द मिनिंग टू द वर्ल्ड अंडरलाइन इन द गिवन सेंटेन्स. युजफुल एकदम इझी आहे, जास्त लॉजिक पण लावायचं नाही. युजलेस. ठीक आहे. अल्टरनेटिव्ह विच इज अपोजिट. ओके. अपोजिट आहे युजफुलचं, युजलेस. ओके. Identify which part of the sentence has an error. The Times of India has the larger circulations of all English dailies in India. इथे आपल्याला दिसतंय की द आहे आणि इथे लार्जर ER वापरलाय कंपॅरेटिव्ह डिग्रीचा. इथे हवं होतं जर द आहे, इथे हवं होतं द लार्जेस्ट. ओके. सुपरलेटिव्ह डिग्रीच्या फॉर्म मध्ये कंपॅरेटिव्ह डिग्री ऍड केलेली आहे म्हणून ऑप्शन बी मध्ये एरर आहे. ठीक आहे. वाक्य कसं हवं होतं? द टाइम्स ऑफ इंडिया हॅज द लार्जेस्ट सर्क्युलेशन ऑफ
ऑल इंग्लिश डेलीज इन इंडिया. ओके, नेक्स्ट आहे चूज करेक्ट स्पेल्ड वर्ड. एकदम इझी आहे. हे शब्द आपण डे टू डे लाईफमध्ये खूपदा बघतो. बेसिकली डॅमेजची स्पेलिंग इथे ए पाहिजे, इलेक्ट्रिसिटीच्या इथे सी पाहिजे, इकॉनॉमिकलच्या इथे ए हवाय. सो हे तिघांमध्ये करेक्शन्स हवेत. सो ड्युरेशन इज अवर आन्सर्स. बाकी 3 जे आहेत ते चुकीचे स्पेलिंग आहेत. पुढे आहे ओके, नाव दीज क्वेश्चन्स वर फ्रॉम पेपर 1. आता आपल्याला पेपर 2 कडे जम्प करायचं. बेसिकली पेपर 1 वॉज टू इझी. इतकाही अवघड नव्हता की ज्याच्याने आपल्याला काही समजणार नाही. बट पेपर 2 इज बिट टफ. कॉम्प्रेन्शन जास्त आहे पेपर 2 मध्ये. चूज द करेक्ट फ्रेजल वर्ब टू फिल इन द ब्लँक. कैलास tried his level best but could not dash his examination. Get upon, get on, get through, get through. इथे थ्रो आहे, इथे थ्रू आहे. जेव्हा एखाद्या गेट थ्रू म्हणजे त्यामधून निघणे किंवा पास होणे. ठीक आहे, तो गेट थ्रू इज द आन्सर. हे जे सगळे फ्रेजेस आहेत ना, वर्बल फ्रेजेस आहेत किंवा नाउन फ्रेजेस असतात, ते तोंडपाठ हवे ज्याच्याने आपल्याला वाक्यामध्ये इझिली आपण त्याचं अडॅप्टेशन करू शकतो आणि वाक्याला एक सुसंगतपणे बोलता येतं. ठीक आहे, त्याच्यानंतर दिलेलं आहे आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अन एरर. These kind of trouser are rather expensive to buy and no error. So basically this is part A, this is part B, this is part C and this is part D. Okay, if your option is D then you can click D, but there is an what we can say error. एक error आहे. तो error काय आहे? Trouser हे always plural noun आहे आणि त्याच्यासोबत आर आलाय. राईट, बी ऑप्शन करेक्ट आहे. बट दीज काइंड, हा जो काइंड आहे ना, तो सिंग्युलर सोबत काइंड वापरतात आणि प्लुरल सोबत काइंड्स वापरतात. तो दीज काइंड्स ऑफ ट्राउझर्स. ऑप्शन ए हॅज अन एरर. ऑप्शन ए मध्ये एरर आहे. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन. टू स्पिल द बीन्स. इडियम दिलेला आहे, त्याचा अर्थ विचारलाय. एकदम इझी आहे. टू स्पिल द बीन्स म्हणजे सिक्रेट सांगणं, रिव्हील सिक्रेट इन्फॉर्मेशन. टू टॉक इनरेलेव्हंट नो, टू कीप सिक्रेट्स नो, टू मिसबिहेव नो, टू रिव्हील सिक्रेट इन्फॉर्मेशन. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन. Rearrange the jumbled part of the sentence which are labeled P, Q, R, S to produce a meaningful correct sentence. Now again मी सांगितलं की कॅपिटल बघायचं. If you are able to find cap letters, कारण आपण वाक्याची सुरुवात कॅपिटल्सनेच करतो. आय एम लुकिंग फॉर अ सन इन लॉ who would be a good husband to my daughter and who would also handle my business. So P सगळ्यात लास्टला येईल आणि P सगळ्यात लास्टला आलेला फक्त ऑप्शन 2 आहे. Q, S, R, P. I am looking for a son-in-law who would be a good husband to my daughter and who would also handle my business well. Okay. Now, next question. One of dash most common cause of malnutrition is unhealthy lifestyle. याच्यामध्ये आर्टिकल्स टाकायचे आहे. इथे मोस्ट आहे, त्यामुळे आपल्याला इथे लावावं लागेल द. वन ऑफ द मोस्ट कॉमन कॉज. आता याच्यामध्ये द असलेले नो आर्टिकल आणि हे कॅन्सल होत आहे. इथे अनहेल्दी अ आहे. अनहेल्दी वॉवेल साऊंड आहे. वॉवेल साऊंड असल्यामुळे आपल्याला इज अन अनहेल्दी लाईफस्टाईल. सो द मोस्ट कॉमन कॉज ऑफ malnutrition इज अन अनहेल्दी लाईफस्टाईल. ऑप्शन नंबर 2 इज अवर आन्सर. काही ठिकाणी म्हणजे काही इंग्लिशमध्ये अनहेल्दी लाईफस्टाईल सुद्धा बोलतात, बट वी डू फॉलो ब्रिटिश इंग्लिश, त्यामुळे इथे अनहेल्दी ॲनच वापरावं लागेल. त्याच्यानंतर आहे चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. कोलंबस इन्व्हेंटेड अमेरिका. ही डिनाइड टू टेक द मनी. ही वॉज लुकिंग मी. ही हंग द पिक्चर ऑन द वॉल. ठीक आहे. नाव कोलंबसने इन्व्हेंट नव्हता केला अमेरिका, डिस्कवर केलेलं होतं. इथे बेसिकली असे शब्द बघायचे आहेत आपल्याला की ज्यांचा अर्थ लॉजिकली लागतोय, अदरवाईज सगळं काही गडबड होऊ शकतं. नेक्स्ट मध्ये दिलंय ही डिनाइड टू टेक द मनी. ही डिनाइडच्या ऐवजी परत काहीतरी इथे ही डिनाइड टेकिंग द मनी असंही आपण बोलू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ही वॉज लुकिंग ॲट मी किंवा लुकिंग फॉर मी असा शब्द हवा होता. त्याच्यानंतरून पुढे दिलेला आहे ही हंग्ड. एक आहे हँग. हँगचा एक पास असतो हँग्ड.
आणि दुसरा पास्ट टेन्स आहे हंग. ओके. हँग्ड कधी वापरतात? जेव्हा एखाद्या व्यक्तीला फासावर लटकवतात, एक्झिक्युशन करतात त्याचं, तेव्हा आपल्याला हँग्ड वापरायचा असतो. आणि जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टला लटकवतात तेव्हा आपण हंग वापरतो. सो ग्रामॅटिकली ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. ओके. नेक्स्ट बघायचं आहे, बुद्धिझम टीचेस दॅट फ्रीडम डॅश डिझायर विल लीड टू एस्केप सफरिंग. ठीक आहे. आता एस्केप फ्रॉम ही फ्रेज आपल्याला सगळ्यांना माहिती की एस्केप फ्रॉम आहे, आणि फ्रॉम कुठे कुठे आहे? फ्रॉम फर्स्ट ऑप्शन मध्ये आहे आणि थर्ड ऑप्शन मध्ये. सो बाकीचे ऑप्शन्स आपोआप इलिमिनेट होतात. पुढे आहे, बुद्धिझम टीचेस दॅट फ्रीडम ऑफ डिझायर, फ्रीडम ऑफ and freedom from desires will lead to escape from. freedom of desires, desires जे freedom आहे will lead to escape. ऑप्शन नंबर फर्स्ट, सफरिंग. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे, my friend used to regale us with anecdotes. what is meant by what we can say alternate closest meaning to underlined word, and which word is underlined? let me check first. okay. रिगेल, रिगेलचं दिलेलं आहे, फ्रेंड यूज टू रिगेल अस विथ anecdotes. ओके. नाव व्हॉट इज मीन बाय रिगेल? बोर, एंटरटेन, हरॅस, फ्लॅटर. नाव बोर म्हणजे कंटाळवाणे किंवा कंटाळा, एंटरटेनमेंट म्हणजे डेफिनेटली मनोरंजन, हरॅस म्हणजे छळणे, फ्लॅटर म्हणजे खुशामत करणे किंवा आपण ज्याला चापलुसी करणं म्हणतो. सो डेफिनेटली रिगेलचा अर्थ बोर, हरॅस किंवा फ्लॅटर करणं नाहीये, त्याचा अर्थ आहे एंटरटेन. याला म्हणायचंय की तो मित्र आम्हाला अशा वेगवेगळ्या गप्पा गोष्टी सांगून काय करायचा? बेसिकली एंटरटेन करायचा. पुढचा क्वेश्चन अगेन रिपीटेड आहे वाटतं. ओके. ही क्लाइम्ड अप स्टेशनरी वॅगन. नाव या शब्दाचा अर्थ विचारलाय, विच इज अपोजिट इन मिनिंग टू द अंडरलाईन वर्ड. दोन शब्द असतात, एक आहे स्टेशनरी आणि हा आहे स्टेशनरी. या स्टेशनरीचा अर्थ आहे स्थिर आणि या स्टेशनरीचा अर्थ आहे वह्या पुस्तकं, आपण जे लिखाणाचं साहित्य घेतो. ओके. पेन, पेन्सिल, जे काही आपण स्टेशनरीचं सामान घेतो ते. नाव ही क्लाइम्ड अप स्टेशनरी म्हणजे स्थिर असलेल्या वॅगनवरती तो चढलाय. ठीक आहे. नाव याचं या स्टेशनरीचं आपल्याला अपोजिट बघायचे, मुव्हिंग, स्पीडिंग, शंटिंग अँड स्टँडिंग. बेसिकली मुव्हिंग स्थिर असलेल्याचा अपोजिट असेल मुव्हिंग, स्पीडिंग म्हणजे वेग वाढवणे, शंटिंग म्हणजे असतं ढकलणे. ठीक आहे. आणि स्टँडिंग म्हणजे उभा असलेला. सो स्टेशनरीचा विरुद्धार्थी शब्द आहे मुव्हिंग. पुढे आहे, चूज करेक्टली स्पेल्ड वर्ड. वर्सटाईलचा अर्थ आहे, वर्सटाईल म्हणजे खूप जास्त, आपण ज्याला बोलतो अष्टपैलू व्यक्तिमत्व, असा वर्सटाईलचा बेसिक आपल्याला बघायचं आहे. इथे व्हीच्या नंतर ई आहे, कॅन्सल. इथे VO आहे, कॅन्सल. एसच्या नंतर ए, ऑप्शन नंबर 3. बिकॉज जेव्हा जेव्हा दोन कॉन्सोनंट साऊंड एकमेकांना टच होतात त्याच्यानंतर पुढच्या साऊंडला लगेच आपल्याला थर्ड साऊंड देता येत नाही, बिकॉज आपल्या जिभेवर ते वळणच येणार नाही. म्हणून त्याला कम्प्लीट करण्यासाठी आपल्याला एक वॉवेल मध्ये टाकावाच लागतो. हा स्पेलिंगचा रूल आहे. ठीक आहे. RST सोबत प्रोनाउन्स करताना खूप गोंधळ होतो. हे जे शब्द असतात असे शब्द जर्मन, लॅटिन आणि फ्रेंच लँग्वेजमध्ये जास्त यूज होतात. इंग्लिशमध्ये जिभेला थोडासा अडथळा निर्माण करण्यासाठी वॉवेल्समध्ये टाकलेले जातात व शब्दाला उच्चार पूर्ण करायला. सो वर्सटाईल, ऑप्शन 3. ओके. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन सिलेक्टिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह. अगेन पॅसेज आहे, त्याच्या आधी आपल्याला क्वेश्चन्स वाचायचे. Badni Thakur often remember his ancestors because they were rich and powerful. He was an old man. He was not happy with himself. They were dead and the dead must be remembered. ठीक आहे. का बरं तो रिमेंबर करण्याचं रिझन बघायचं आपल्याला. पुढे आहे, Thakur told stories about his ancestors whenever he dash felt like doing so, was the company of his friend, were encouraged by someone or friends, was in jovial mood. ठीक आहे. कधी कधी तो त्या स्टोरीज त्याच्या अँसेस्टर्सच्या सांगायच्या हे विचारलेलं आहे. The impact of the stories on his friends was that they were filled with fear, felt depressed, failed to understand, were greatly amused. ठीक आहे.
इम्पॅक्ट काय होता त्याच्या फ्रेंड्सवरती ते पण बघायचंय. आणि पुढे आहे द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर ऑफ हिज स्टोरीज. फीचर काय असेल त्या स्टोरीचं ते बघायचंय. वर बेस्ड ऑन फॅक्ट्स, वर फुल ऑफ फिलॉसॉफिकल अँड रिफ्लेक्शन, ऑलवेज हॅड समथिंग न्यू टू ऑफर, वर फुल ऑफ फनी अँड इन्सिडेंट्स. ठीक आहे. His attitude to his ancestor was one of awe, admiration, fear, resentment. ठीक आहे. काय होतं त्याचा ॲटिट्यूड हे त्या 4-5 ओळीच्या पॅसेज मधनं आपल्याला बघायचंय. नाव this is the passage. The frustrated old man, Badni Thakur, was never tired of extolling the exploits of his ancestors with the little prompting. Okay, now this little prompting is important. Little prompting म्हणजे कोणीतरी तुम्हाला encourage करताय. He would lapse into a reminiscent mood, push back to loosely tied turban from his close cropped grizzled hair and start a familiar story, improvising fanciful. Now this is important. Improvising fanciful details which to mirth of his audience always kept changing with every recounting. Okay, always kept changing. एकदम छोटासा आहे, त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट डिटेल्स दिलेल्या आहेत कारण की शब्द वोकॅब जास्त हार्ड वापरलेला आहे. खूप गुंतागुंतीचे शब्द वापरल्यामुळे आपल्याला शब्द पॅसेज जरी छोटा वाटतोय तरी त्यात विचारलेले शब्द थोडे मोठे वाटू शकतात. नाव पुढे बघूया. क्वेश्चन काय होतात. बदनी ठाकूर ऑफ्टन रिमेंबर हिज अँसेस्टर बिकॉज, तो काय होता, अँसेस्टर्स विथ लिटिल प्रॉम्प्टिंग ही वुड लॅप्स, टायर्ड ऑफ एक्स्ट्रोलिंग द एक्सप्लॉइट्स ऑफ हिज अँसेस्टर बिकॉज फ्रस्ट्रेटेड होता तो, म्हणजेच तो ही वॉज नॉट हॅपी विथ हिमसेल्फ. फ्रस्ट्रेटेड व्यक्ती ही वॉज नॉट हॅपी विथ हिमसेल्फ. त्याच्यानंतर ठाकूर टोल्ड स्टोरीज अबाउट हिज अँसेस्टर व्हेनेवर ही वॉज इनकरेज्ड बाय समवन ऑर फ्रेंड्स. प्रॉम्प्टिंग होतं ना, तो शब्द होता प्रॉम्प्टिंगचा. त्याच्यानंतर द इम्पॅक्ट ऑफ द स्टोरीज ऑन हिज फ्रेंड्स वॉज दॅट दे वर फिल्ड विथ फिअर, नाही. फेल्ट डिप्रेस्ड, नाही. फेल टू अंडरस्टँड, नाही. वर ग्रेटली अम्यूज, त्यांचे मित्र नेहमी ऐकायचे. पुढे आहे द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर ऑफ हिज स्टोरीज. एक होतं वर फुल ऑफ फिलॉसॉफिकल, हा शब्द नाही वापरलाय. वर बेस्ड ऑन फॅक्ट, डेफिनेटली इट वॉज बेस्ड ऑन फॅक्ट पण फीचर नाहीये. ऑलवेज हॅड समथिंग न्यू टू ऑफर, वर फुल ऑफ फनी इन्सिडेंट्स. ऑलवेज चेंजिंग होतं, हॅड न्यू टू ऑफर, नेहमी काहीतरी बदलत राहायचं. त्याच्यानंतर आहे हिज ॲटिट्यूड टू हिज अँसेस्टर वॉज वन ऑफ द ॲडमिनिस्ट्रेशन ॲडमायरेशन होतं, फिअर होतं, रिसेंटमेंट होतं. नेमकं काय सांगायचंय त्याचा. आता मूड विचारलेला आहे बेसिकली. त्यांनी काय सांगितलंय की तो नेहमी त्याच्या अँसेस्टर्सला चांगलं ॲडमायर करायचा, कौतुकाच्या दृष्टीने तो त्याच्या स्टोरीज ज्या आहेत त्याच्या फ्रेंड्सला किंवा कोणी जर त्याला प्रॉम्प्ट केलं तर सांगायचा. ठीक आहे. नाव पॅसेज किती छोटा आहे आणि प्रश्न किती जास्त आहे त्यापेक्षा पॅसेजमध्ये नेमकं हवे असलेले शब्द आपल्याला सापडत नाही. आपल्याला आपलं लॉजिकल थिंकिंगने उत्तरं द्यावी लागतात. तसाच हा एक बदनी ठाकूरचा पॅसेज होता. वर्ड टू डॅश वाईज इज सफिशियंट, काय येणार आहे इथे. वर्ड्स टू वाईज इज सफिशियंट एक फ्रेज आहे. अ वर्ड टू वाईज इज सफिशियंट. किंवा आपण इथे वाईज म्हणजे एखाद्या शहाण्यासोबत बोललं पाहिजे असंही करू शकतो, पण शहाणा हा एक पर्टिक्युलर व्यक्ती आहे त्यामुळे इथे अ न वापरता आपल्याला द वापरावं लागेल. अ वर्ड टू द वाईज, ऑप्शन नंबर 4. पीपल हु आर अवर्स डॅश हार्डवर्क जनरली डू नॉट सक्सीड डॅश लाईफ. प्रिपोजिशन्स विचारलेली आहेत. हु आर अवर्स डॅश हार्डवर्क जनरली डू नॉट सक्सीड इन लाईफ असं आहे. तर इन कुठे कुठे आहे लास्टमध्ये. ऑप्शन नंबर 3 एलिमिनेट होऊन जातं कारण इन नाहीये. आणि अवर्स टू फ्रेज काय आहे, अवर्स टू. सो टू आणि इन कुठे आहे, ऑप्शन नंबर 2. हु आर अवर्स टू हार्डवर्क जनरली डू नॉट सक्सीड इन लाईफ म्हणजे ज्यांना कष्ट करण्याचे सवय नसते किंवा ते कष्टापासून पळतात, लांब पळतात, ते कधीच आयुष्यात सक्सेस होऊ शकत नाही, त्यांना यश मिळत नाही. ऑन द डेक the robber takes his stand. Identify the figure of speech in the given line. Metonym, metaphor, inversion, paradox.
नाव दिस इज नॉट पॅराडॉक्स. पॅराडॉक्स म्हणजे काहीतरी आपणच सांगायचं त्याच्यावरतीच हसायचं असं, किंवा आयरनी जे आपण दुसऱ्यांना सांगतो ते आपल्यासोबतच होऊन जातं, म्हणजे असं बोलता बोलताच होऊन जातं. मेटाफर काहीतरी आपण त्याच्याबद्दल कंपॅरिझन उदाहरणं देत राहतो त्याच्या संदर्भात. मेटाफर इज काइंड ऑफ की वी नीड टू ऑब्स्ट्रक्ट समथिंग, ठीक आहे, काइंड ऑफ थिंग. अँड इन्व्हर्जन नाव इथे दिसतंय म्हणजे इथे सब्जेक्ट प्लस वर्ब ही सिस्टीम न फॉलो करता पहिलेच इन्व्हर्जन यूज केलेलं आहे. ऑन द डेक द रॉवर टेक्स हिज स्टँड. द रॉवर टेक्स हिज स्टँड ऑन द डेक असा वाक्य बनलं असतं, पण आपण फिगर ऑफ स्पीचच याच्यासाठी वापरतो की थोडंसं काइंड ऑफ आपल्याला लिबर्टी मिळून जाते पोएटिक वे मध्ये आपली शब्दरचना करण्यासाठी. ओके, नाव अ लेडी मिशनरी गेव हिम अ ब्लॅक बो. इथे चूज द करेक्ट पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन. इथे गेव आहे म्हणजे सिम्पल पास्ट टेन्स आहे, त्याचं पॅसिव्ह करताना आपल्याला पास्ट मध्येच राहून एक टेन्स पुढे ऑक्झिलरी वापरावं लागेल. ही वॉज गिव्हन अ ब्लॅक बो बाय अ लेडी मिशनरी. ही हॅड बीन किंवा अ ब्लॅक बो वॉज गिव्हन हिम बाय अ लेडी मिशनरी. अ ब्लॅक बो हॅड बीन गिव्हन टू हिम बाय अ लेडी मिशनरी. आता इथे बीन वापरण्याची जास्त गरज नाही वाटत आपल्याला. त्याच्यानंतर गेव आहे, सो ही वॉज गिव्हन किंवा अ ब्लॅक बो वॉज गिव्हन टू हिम असं सुद्धा येऊ शकतं. ही वॉज गेव आहे पास्ट टेन्स होता, वॉज आहे V3 वापरला. ही वॉज गिव्हन अ ब्लॅक बो बाय अ लेडी मिशनरी. अ ब्लॅक बो वॉज गिव्हन हिम बाय अ लेडी मिशनरी. नाव थर्ड मध्ये काय आहे, अ ब्लॅक बो फर्स्ट केलेला आहे. वॉज गिव्हन हिम किंवा टू हिम असं हवं होतं. तर इथे ऑप्शन नंबर फर्स्ट मध्ये असं काहीच मिस्टेक्स केलेले नाहीये. दॅट्स वाय ऑप्शन फर्स्ट इज अवर आन्सर. त्याच्यानंतर आहे रमेश सेड टू द ॲस्ट्रॉलॉजर व्हेन शाल आय गेट ॲट हिम. इनडायरेक्ट नॅरेशन करायचं आहे याचं. डायरेक्ट नॅरेशन मध्ये दिलेलं आहे, सो प्रश्न आहे म्हणून आपण आस्क्ड ठेवला. द ॲस्ट्रॉलॉजर इथपर्यंत, ऍक्च्युली इथपर्यंत वाक्य ॲज इट इज आहे. वाक्य वाचायचे फक्त याच्या पुढचं. व्हेन ही शुड गेट ॲट हिम. व्हेन शुड ही गेट ॲट हिम. इथे इन्व्हर्जन वापरलंय. देर इज नो नेसेसिटी टू यूज इन इन्व्हर्जन. ऑप्शन 2 कॅन्सल होतो. व्हेन ही वुड गेट ॲट हिम. शालचं शुड न करता आपण शालचं नेहमी वुड करतो, ठीक आहे. ओके, ही वुड गेट ॲट हिम. व्हेन वुड ही, अगेन इथे इन्व्हर्जन वापरलंय, नाही चालणार. तो काय येणार आहे, ही आज द ॲस्ट्रॉलॉजर व्हेन ही वुड गेट ॲट हिम. कारण की शालचं काही सिच्युएशन्स मध्ये शालचं शुड सुद्धा केलं जातं, बट शुड समटाइम्स आपण मॉडल ऑक्झिलरी म्हणून एक स्ट्रॉंग ऑब्लिगेशन म्हणून वापरतो. बट वुड विलचं वुड होतं तसंच. ऑप्शन नंबर 3 आहे. रमेश सेड टू द ॲस्ट्रॉलॉजर व्हेन शाल आय गेट हिम. आय होता म्हणून शाल वापरला. इथे ही आहे म्हणून वुड वापरला. आय सोबत आपण मोस्टली पोलाइट वे मध्ये शाल वापरू शकतो, ठीक आहे. नेक्स्ट आहे, ओके, आता पेपर 1 मध्ये जसे आपण व्हॉट वी कॅन से एक पझल टाईप क्वेश्चन पाहिलेला, सेम पझल टाईप क्वेश्चन आहे. इथे दिलेला आहे की फर्स्ट इथे एन आहे, इथे 7th मध्ये आर आहे, सेकंड मध्ये ए आहे आणि 4th मध्ये परत एन आहे. नाव 5 मध्ये आपण पहिले एक एक शब्द बनवत जाऊयात. सेवन्थ आर, PL, 6th P, 2A and 2. ओके, त्याच्यानंतर दिलेला आहे 7th मध्ये R, L, A, N, त्याच्यानंतर A, ओके, अँड U, T. ओके, त्याच्यानंतर दिलेला आहे A, T, U, R, N, L and A. त्याच्यानंतर NS, if I'm not wrong, natural,
P is of 6th, U is 1, 7th is of R, 5th is A. ओके, ऑप्शन नंबर 4 आहे. बाकी सगळ्यांना स्पेलिंग नाही आहेत. नॅचरल इज अ स्पेलिंग. सो ऑप्शन नंबर 4 इज आन्सर. ह्या पझल्सला बेसिकली तुम्हाला ड्रॉच करावं लागेल. याचं काही रॉकेट सायन्स नाही. स्पेलिंग तुम्हाला बनवता आल्या पाहिजे. ऑप्शन्सच्या थ्रूच जा. हार्डली 1 मिनिटापेक्षा कमी टाइम लागेल. चूज द करेक्ट सिम्पल सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. ही फिनिश्ड हिज होमवर्क अँड पुट अवे हिज बुक. ही फिनिश्ड हिज होमवर्क अँड पुट अवे हिज बुक. काय दिलेलं आहे? 2 ॲक्शन्स दिलेले आहे अँड सेम सब्जेक्ट दिलेला आहे. फर्स्ट ॲक्शन जी होते ती नेहमी कन्वर्ट होते परफेक्ट पार्टिसिपलमध्ये. आता इथे परफेक्ट पार्टिसिपलमध्ये फक्त ऑप्शन फर्स्टमध्येच दिलेलं आहे. हॅव्हिंग फिनिश्ड परफेक्ट पार्टिसिपल केलंय. ही फिनिश्ड त्यानेच होमवर्क केलाय आणि त्यानेच त्याची पुस्तकं साईडला ठेवली आहे. हॅव्हिंग फिनिश्ड हिज होमवर्क ही पुट अवे हिज बुक. ही फिनिश्ड हिज होमवर्क टू पुट अवे हिज बुक्स. जेव्हा आपल्याला सेंटेन्स सिम्पलाइज्ड करायचं असतं, ठीक आहे, तेव्हा आपण जे 2 क्रिया असतात त्यापैकी एका क्रियेला आपल्याला काय करायचं असतं? पुट टुगेदर करायचं असतं. पार्टिसिपल करून कन्वर्ट करून द्यायचं असतं. पुढे द हाऊस वेअर द ॲक्सिडेंट occurred is nearby. Name the underline clause in the sentence and the underline is okay. Now where is underline? Now आपल्याला असं माहित हवंय की underline the clause in the given sentence. where ने नेमकं काय कशाबद्दल where बोलतंय. नाउन क्लॉज आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे, ॲडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस आहे, ॲडवर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट आहे. नाव द हाऊस इज नाउन आणि नाउन बद्दल ते व्हेअर सांगते की हे जे ऍक्सिडेंट झालाय ते कुठे झालंय, तर त्या घरी झालंय. त्या नाउन बद्दल माहिती सांगते. इथे जरी प्लेस असेल तर इथे ॲडवर्ब आहे आणि ॲडवर्ब नाउन साठी नसतं, ॲडजेक्टिव्ह असतात. सो बेसिकली ॲडजेक्टिव्ह क्लॉज इज अवर आन्सर. नाउन क्लॉज नाही येणार बिकॉज नाउनच्या खाली अंडरलाईन नाहीये, व्हेअरच्या खाली अंडरलाईन आहे. पुढे आहे द लायन इज द मोस्ट फेरोशियस ऑफ ऑल ॲनिमल. चूज द करेक्ट पॉझिटिव्ह डिग्री फॉर द कंपॅरेटिव्ह डिग्री. आता इथे द मोस्ट आहे म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री आहे. सुपरलेटिव्ह मधनं जेव्हा पॉझिटिव्ह डिग्री करायचं असतं तेव्हा आपण व्हेरी फ्यू वापरतो, ठीक आहे. आणि इथे व्हेरी फ्यूचा एकच ऑप्शन आहे, ऑप्शन 2. आय होप तुम्हाला हे सगळे रूल्स पाठ असतील. त्याच्याशिवाय हे सेशन नाही समजणार बिकॉज इथे आपण प्रॅक्टिस नाही करत आहोत, इथे आपण जस्ट आन्सर्स बघतोय. ओके, नेक्स्ट आहे माय व्ह्यूज आर क्वाईट इन अकॉर्डन्स विथ दोज ऑफ द युनिव्हर्सिटी कमिशन. माय व्ह्यूज आर क्वाईट इन अकॉर्डन्स. पार्ट ऑफ स्पीच विचारलेला आहे आणि अंडरलाईन काय केलेलं आहे त्यांनी? दोजला, ठीक आहे. अंडरलाईन काय आहे? दोज. आणि दोजला विचारलंय की कुठला पार्ट ऑफ स्पीच आहे. इंडेफिनाइट प्रोनाउन, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन, रिलेटिव्ह प्रोनाउन. सो कोणत्या प्रकारचं प्रोनाउन आहे हे इथे दिसतंय की विथ दोज ऑफ द युनिव्हर्सिटी. कशाबद्दल सांगितलेलं आहे? युनिव्हर्सिटी बद्दल. डिस्ट्रीब्युटिव्ह तर नाहीये आणि दोज आपल्याला माहिती रिलेटिव्ह आणि इंडेफिनाइट आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह मध्ये पण येतं. बट इथे तो युनिव्हर्सिटीला डेमॉन्स्ट्रेटिव्ह करतोय म्हणून डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. तुम्हाला प्रोनाउन्सचे टाइप्स माहीत पाहिजे, त्या प्रोनाउन्समध्ये नेमके कुठले प्रोनाउन्स येतात ते माहीत पाहिजे. त्याच्यानंतर ते तुम्हाला आयडेंटिफाय सुद्धा करता आले पाहिजेत. ओके, नाव इथे डोज हा युनिव्हर्सिटीला काय करत होता? डेमॉन्स्ट्रेट करत होता, त्यामुळे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहे. त्याच्यानंतर द वर्ल्ड हॅज बीन इन्फेक्टेड विथ अवर इल मॅनर्स. काय विचारलेलं आहे? टेन्स विचारलेला आहे. हॅज बीन इन्फेक्टेड. आता बीनच्या नंतर V3 वापरलाय, बिन वापरलाय, कारण नॉर्मल टेन्सेसमध्ये बिनच्या नंतर आपल्याला कंटिन्युअस टेन्स वापरावा लागतो, पण इथे वापरलाय का? नाही. पण हॅज आहे म्हणजे हा प्रेझेंट टेन्स आहे, ठीक आहे. म्हणजे पास्ट टेन्सची काही घेणं देणं नाही. कंटिन्युअस म्हणजे ING नाहीये, त्यामुळे हा पण कंटिन्युअस गेला आणि हा पण कंटिन्युअस गेला. मग एकच आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. टेन्स ओळखणं एकदम इझी आहे, लॉजिक माहीत पाहिजे त्याच्या मागचं. आपल्याला कंटिन्युअस टेन्स कधी म्हणता येईल? जेव्हा कुठल्याही क्रियापदाला ING लागलेलं असेल आणि ते ING नाउन म्हणून काम करत नसेल तर ते कंटिन्युअस टेन्समध्ये येणार आहे. इथे कुठेच कंटिन्युअस टेन्स नाहीये. बिनच्या नंतर आपल्याला पास्ट टेन्स दिसतोय, तो नक्की V3 असेल. इथे एक्झॅक्टली जर सांगायचं झालं तर प्रेझेंट परफेक्ट पॅसिव्ह हवा होता इथे, तो अजून जास्त ॲक्युरेट झालं असतं, ठीक आहे. बट हे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे, एवढं लक्षात ठेवा.
ॲसिमिलेट, चूज द वर्ड नियरेस्ट मिनिंग इन द गिवन वर्ड. ॲसिमिलेटचा अर्थ विचारलेला आहे. ॲसिमिलेटचा अर्थ आहे ॲब्झॉर्ब करणे म्हणजे शोषून घेणे. अरेंज म्हणजे मांडणी करणे, रिसीव्ह म्हणजे स्वीकारणे आणि असेंबल म्हणजे एकत्र करणे. ॲसिमिलेट म्हणजे अब्झॉर्ब, शोषून घेणे. ठीक आहे. पुढे आहे डेअर्थ. डेअर्थ म्हणजे अपोजिट मिनिंग ऑफ द डेअर्थ. व्हॉट इज मीन बाय डेअर्थ? डेअर्थ म्हणजे बेसिकली अभाव असणे. डेअर्थ म्हणजे अभाव असणे. ओके. आणि याचा अपोजिट विचारलेला आहे. एक्स्ट्राव्हॅजन्स म्हणजे उधळपट्टी करणे, डिफिशियन्सी म्हणजे कमतरता असणे, अबंडन्स म्हणजे मुबलकता असणे आणि स्कार्सिटी म्हणजे तुटवडा. तुटवडा. डर्थ म्हणजे अभाव आणि मुबलकता. डिफिशियन्सी म्हणजे कमतरता. आयर्न डिफिशियन्सी असते, कॅल्शियम डिफिशियन्सी असते, विटॅमिन्स डिफिशियन्सी असते. ठीक आहे ना. सो डिफिशियन्सी म्हणजेच अभाव, एक्स्ट्राव्हॅजन्स म्हणजे उधळपट्टी आपण येणार आणि अभाव आहे त्याची मुबलकता आहे म्हणजे अबंडन्स. ठीक आहे. ऑप्शन नंबर 3 इज अवर आन्सर. पुढे दिलेला आहे अ पर्सन हु डज नॉट बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड ऑर गॉड्स. काय म्हणतात अशा व्यक्तीला? एथिस्ट म्हणतात. थीस्ट आणि एथिस्ट. थीस्ट म्हणजे आस्तिक ज्याला देवांवर विश्वास आहे आणि एथिस्ट म्हणजे नास्तिक ज्याला देवांवर विश्वास नाही. त्याच्यानंतर फिलॅन्थ्रोपिस्ट म्हणजे ज्याची उदारमताचा आहे, मानवतावरती त्याचा विश्वास आहे. त्याच्यानंतर फिलॅटेलिस्ट जो आहे त्याला स्टॅम्प कलेक्टर म्हणतात. रॅशनलिस्ट म्हणजे तो नेहमी खरंच बोलणार आहे, त्याला तो न्यूट्रल आहे, तो कोणाशी घेणं देणं त्याला नाही. ठीक आहे. तो लॉजिकली थिंकिंग करणार आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन इज द अक्यूज्ड डॅश टू द जज फॉर मर्सी. अक्यूजने काय केलेलं आहे? एकतर अपील, आज, रिक्वेस्ट अँड डिमांडेड. जेव्हा अक्यूज्ड आहे, जज असे शब्द असतात, लीगल शब्द असतात, तेव्हा आपण शब्द अपील्ड वापरतो है ना. अक्यूज्ड अपील टू द जज फॉर मर्सी. आज, रिक्वेस्टेड आणि डिमांडेड आपण वापरत नाही. ओके. नाव नेक्स्ट क्वेश्चन. ओके, दीज वर द क्वेश्चन्स ऑफ पेपर 1 अँड पेपर 2. आय होप तुम्हाला क्वेश्चन्स व्यवस्थित समजले असतील आणि आपण आता जितकं काही संभाव्य उत्तरं मी तुम्हाला सांगितलं असेल, मे बी तुमचे आन्सर जवळपास असतील कारण की खूप जास्त टफ पेपर नव्हता. इट वॉज वी कॅन से इझी टू मॉडरेट होता अंटिल अँड अनलेस तुम्हाला त्यातलं नॉलेज आहे का. ओके. व्यवस्थित अभ्यास करा. आगामी तुमची जी काही एक्झाम असेल तोपर्यंत थँक्यू.